ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಶಿವರಾತ್ರಿ ಹಿನ್ನೆಲೆ ಶಿವನ ಆರಾಧನೆ ಜೋರಾಗಿ ನಡೆಯಿತು. ಅದರಂತೆ ಕಲಬುರಗಿ ಆಳಂದ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ರಾಮತೀರ್ಥ ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ಶಿವರಾತ್ರಿ ಸಂಭ್ರಮ ಕಳೆಗಟ್ಟಿತ್ತು. ಪ್ರಸಿದ್ಧ ರಾಮತೀರ್ಥ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶಿವರಾತ್ರಿ ಹಿನ್ನೆಲೆ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಜರುಗಿದವು. ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ, ಪೂಜೆ, ಆರತಿ ನೆರವೇರಿಸಲಾಯಿತು. ಉತ್ಸವದ ಹಿನ್ನೆಲೆ ಶಿವನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ವಿವಿಧ ಹೂವುಗಳಿಂದ ಸಿಂಗಾರ ಮಾಡಲಾಯಿತು. ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದಲೇ ಭಕ್ತರು ರಾಮತೀರ್ಥದ ಶಿವನ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ಸಾಲುಗಟ್ಟಿ ನಿಂತು ದರ್ಶನ ಪಡೆದರು. ಮಧ್ಯಾಹ್ನ 12ರಿಂದ ಆರಂಭವಾದ ದೇವರ ದರ್ಶನವು ದಿನವಿಡೀ ನಡೆಯಿತು. ಬಳಿಕ ನಡೆದ ವಿಶೇಷ ಪೂಜೆಯಲ್ಲೂ ಅನೇಕರು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. ಜಾಗರಣೆ ನಿಮಿತ್ತ ಭಜನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಒಟ್ನಲ್ಲಿ ರಾಮತೀರ್ಥ ದೇವಾಲಯವು ಶಿವರಾತ್ರಿ ಹಿನ್ನೆಲೆ ಶಿವ ಕೈಲಾಸದಂತೆ ಕಂಗೊಳಿಸಿದವು. जय शंकर, जय रामतीर्थ बाबा। पूरे गुलबर्गा वासियों को, पूरे कलबुर्गी वासियों को, पूरे कर्नाटक को, पूरे इंडिया को आज के शिवरात्रि की बहुत बहुत शुभकामनाएं। आज भोलेनाथ बाबा बहुत खुश है और हम सबको आशीर्वाद दे रहे हैं। आप सब खाली उनके दर्शन कीजिए, आपके सभी मनोकामनाओं पूर्ण होगी। यहाँ बाबा अमरनाथ रामतीर्थ रेमा समिति ट्रस्ट की तरफ से यहाँ पर सेवा कर रहे हैं हम लोग। बाबा भोलेनाथ का दर्शन करा रहे हैं रामतीर्थ मंदिर में। ये रामतीर्थ मंदिर बहुत प्राचीन मंदिर है। यहाँ से भगवान राम जब वनवास के लिए निकले थे तो यहाँ से गुजरे थे। उन्होंने ये लिंग की स्थापना की है, शिवलिंग जी की, तो इसका नाम रामतीर्थ रखा गया है। और इसको इच्छा पूर्ण मंदिर भी बोला जाता है। जिसको धन दौलत संतान किसका जो भी दुख दर्द है, ये भोलेनाथ को पूछने से उसके सब कष्ट दूर होते हैं, उनको सब मिलता है। हम सबको मिला है। मैं सभी भाइयों से, बहनों से, पूरे देश से, गुलबर्गा वासियों से, कलबुर्गी वासियों से रिक्वेस्ट करूंगा कि आके दर्शन कीजिए, इसका फ़ायदा उठाइए, सबको लाभ मिलेगा, सबका अच्छा होगा। जय भोले, जय शंकर, जय रामतीर्थ बाबा। ಎಲ್ಲರಿಗೂ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಸಂಕಷ್ಟ ಜನದವರಿಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ಶುಭಾಶಯವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಇಲ್ಲಿ ಇದು ರಾಮತೀರ್ಥ ಗುಡಿಯನ್ನು 50 ವರ್ಷದ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಬನ್ನಿ, ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ದರ್ಶನ ತಗೊಂಡು ಪುನೀತರಾಗಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ವಿನಂತಿಸ್ಕೋತೀನಿ. ब्यूरो रिपोर्ट इन गुलबर्गा न्यूज़।